नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनंत पुंदे, सहाय्यक शिक्षक गर्ल्स हायस्कूल अंजिमुटी वर्धा आपले सर्वांचे स्वागत करत आहे. टुडे वी डिस्कस सब्जेक्ट मॅथमॅटिक्स क्लास 8 चॅप्टर नंबर 3 इंडायसेस अँड क्यूब रूट म्हणजे घातांक आणि घनमूळ. दिस इज द रिव्हिजन व्हिडिओ. यावर आधारित आपण रिव्हिजन करूया. द प्रोडक्ट ऑफ 2 multiplied by 2 multiplied by 2 multiplied by 2 multiplied by 2 म्हणजे 2 multiplied itself by 5 times can be expressed 2 raised to the power 5, in which 2 is the base and 5 is the index. And 2 raised to the power 5 is in the index form of the number. Here 2 raised to the power 5 is the index and 2 is the base. Laws of indices. We have studied laws of indices, म्हणजे घातांकाचे नियम in last year. Let us see. Let us revise it. If m and n are integer, then a to the power m multiplied by a to the power n is equal to a to the power m plus n. Second, a raised to the power m divided by a raised to the power n is equal to a raised to the power m minus n. Third, a multiplied by b raised to the power m is equal to a raised to m multiplied by b raised to m. Fourth, a to the power 0 is equal to 1. J, any number have the power 0, then we get 1. 5. A raised to the power negative m. म्हणजे एखाद्या संख्येचा पॉवर जर निगेटिव्ह असेल तर ती संख्या आपल्याला 1 upon a raised to the power m अशी लिहिता येईल. नंबर 6. a to the power m raised to the power n is equal to a raised to the power m into n. म्हणजे या ठिकाणी घातांकाचा गुणाकार होईल. 7. a upon b raised to the power m. म्हणजे हा जो नंबर आहे हा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये आहे आणि इंडेक्स जो आहे तो सेम आहे म्हणून a चा इंडेक्स m म्हणजे a raised to the power m upon b raised to the power m. Rule number 8. a upon b raised to the power negative m means न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये नंबर आहे आणि याचा जो इंडेक्स आहे निगेटिव्ह आहे. याला इंडेक्स जर पॉझिटिव्ह करायचा असेल तर आपण काय करू, न्यूमरेटरला डिनॉमिनेटर मध्ये लिहायचं आणि डिनॉमिनेटरला न्यूमरेटर मध्ये लिहायचं म्हणजे b upon a raised to the power positive m. Meaning of the number with rational indices. येथे जर इंडेक्स हा रॅशनल नंबर असेल, रॅशनल नंबर म्हणजे m upon n च्या फॉर्म मध्ये म्हणजे 1 upon n च्या फॉर्म मध्ये जर असेल तर त्याचा काय अर्थ होतो ते आपण बघू. फॉर एक्झाम्पल, स्क्वेअर रूट ऑफ 25 म्हणजे वर्गमुळात 25 इज रिटन एज, साइनचा यूज करून आपण 25 लिहिलेला आहे. युजिंग द रॅडिकल साइन दिस. युजिंग द इंडेक्स इट एक्सप्रेस एज 25 रेज टू द पॉवर 1 upon 2 म्हणजे 25 चा घात किती आहे 102. Therefore, square root of 25 is equal to 25 raised to the power 1 upon 2. या पद्धतीने लिहिता येईल. In general, square of a can be written as a square and square root of a is written as square root of a or second root of a. Second root of a or square root of a. Similarly, cube of a is written as a raised to the power 3 means cube of a, and cube root of a is written as cube root of a. म्हणजेच रॅडिकल साइनचा यूज करून आपण यूज करता येईल a raised to the power 1 upon 3. फॉर एक्झाम्पल, क्यूब ऑफ 4 किंवा 4 raised to the power 3 can be written म्हणजे 4 चा मल्टिप्लिकेशन किती टाइम्स 3 टाइम्स 4 into 4 into 4. येथे 4 काय बेस आहे आणि 3 काय इंडेक्स आहे म्हणजेच घात आहे. यांचा जर गुणाकार केला 4 into 4 16 multiplied by 4 is equal to 64. Cube root of 64 can be written as cube root of 64 साइनचा यूज करून यूज केलेला आहे म्हणजेच घनमुळात 64 or 64 raised to the power 1 upon 3 म्हणजे 64 चा घात 103. Note that 64 raised to the power 1 upon 3 is equal to 4. कारण 4 चा जो क्यूब आहे 64 आहे म्हणजे क्यूब रूट ऑफ 64 is equal to 4. 3 into 3 into 3 into 3 into 3 म्हणजे 3 चं मल्टिप्लिकेशन किती वेळा केलं आपण 5 टाइम्स म्हणजे 3 raised to the power 5 म्हणजे 3 चा घात 5
बरोबर किती मिळेल आपल्याला 243. दॅट इज फिफ्थ पॉवर ऑफ 243. Therefore, in general, nth root of a is expressed as a raised to the power 1 upon n. Practice at 3.1 मधले काही एक्झाम्पल आपण स्टडी करू. पहिल्या नंबरचा जो क्वेश्चन आहे, एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर इन इंडेक्स फॉर्म. क्वेश्चन नंबर 1 आहे फिफ्थ रूट ऑफ 13. काय लिहिता येईल? 13 हा बेस आहे आणि त्याचा जो पॉवर आहे तो फिफ्थ रूट ऑफ आहे, म्हणजे काय येईल? 1 अपॉन 5. 6 नंबरचा एक्झाम्पल बघू. सेवन्थ रूट ऑफ 30 म्हणजे बेस किती? 13 आणि इंडेक्स येईल सेवन्थ रूट. सेवन्थ रूट मीन्स 1 अपॉन 7 म्हणजे 30 रेज टू द पॉवर 1 अपॉन 7. क्वेश्चन नंबर 2, राइट इन द फॉर्म nth रूट ऑफ a in each of the following number. ठीक पहा, क्वेश्चन नंबर 1 आहे यातला एक्झाम्पल नंबर फर्स्ट 81 रेज टू द पॉवर 1 अपॉन 4. कसं लिहिता येईल? त्याला फोर्थ रूट ऑफ म्हणजे nth रूटच्या जागी करू आपण तिथं फोर्थ रूट ऑफ 81. एक्झाम्पल नंबर 5 100 रेज टू द पॉवर 1 अपॉन 9. याला nth रूट ऑफ a च्या स्वरूपामध्ये कसं लिहिता येईल? तर 19th रूट ऑफ 100. नेक्स्ट बघा, द मिनिंग ऑफ द नंबर हॅव्हिंग इंडेक्स इन द रॅशनल फॉर्म m अपॉन n. नंबरचा इंडेक्स हा रॅशनल नंबर आहे. रॅशनल नंबर म्हणजे m अपॉन n. 27 रेज टू द पॉवर 4 अपॉन 5. 4 अपॉन 5 मीन्स 27 रेज टू द पॉवर 4 रेज टू द पॉवर 1 अपॉन 5 मीन्स फिफ्थ रूट ऑफ फोर्थ पॉवर ऑफ 27. और 27 रेज टू द पॉवर 4 अपॉन 5 याला दुसऱ्या पद्धतीने लिहिता येईल 27 रेज टू द पॉवर 1 अपॉन 5 आणि याचा होल याचा पॉवर 4 म्हणजे काय म्हणता येईल? फोर्थ पॉवर ऑफ फिफ्थ रूट ऑफ 27. जनरली we can express two meaning of the number a raised to the power m upon n. m upon m हा rational number आहे. a raised to the power m upon n is equal to a raised to the power m raised to the power 1 upon n means nth root of mth power of a. आणि second part a raised to the power m upon n means a raised to the power 1 upon n raised to the power m means mth power of nth root of a. Let us see some example. Practice at 3.2. Complete the following table. One number the example है 225 raised to the power 3 upon 2. Cube of square root of 225. अला दूसरा root of the power कसं म्हणता येईल? The square root of cube of 225. इथे पहा 45 raised to the power 4 upon 5. पॉवर ऑफ घ्यायचं मग काय म्हणता येईल? फोर्थ पॉवर ऑफ आणि फिफ्थ रूट ऑफ 45. रूट ऑफ द पॉवर मध्ये लिहिता येईल पहिल्यांदा रूट घ्यायचं मग काय म्हणता येईल आपल्याला? फिफ्थ रूट ऑफ आणि फोर्थ पॉवर ऑफ 45. या संबंधितले आणखीन काही व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील प्रत्येक प्रॅक्टिस सेटवर आपण स्वतंत्र असे व्हिडिओ तयार केलेले आहेत आणि ते तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील. यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करून चॅनलच्या व्हिडिओवर तुम्हाला वर्ग 8वीच्या गणित विषयाचे संपूर्ण व्हिडिओ संपूर्ण प्रॅक्टिस सेट सह पाहायला मिळतील. क्वेश्चन 2, राइट द फॉलोइंग नंबर इन द फॉर्म ऑफ रॅशनल इंडायसेस. स्क्वेअर रूट ऑफ फिफ्थ पॉवर ऑफ 121. इथे आपण स्क्वेअर रूट आहे आणि फिफ्थ पॉवर ऑफ 121 आहे. 121 रेज टू द पॉवर रूट जो आहे तो खाली लिहायचा आणि पॉवर वर लिहायचा म्हणजे काय न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये नंबर जो मिळेल 5 अपॉन 2 काय मिळेल? तर 121 रेज टू द पॉवर 5 अपॉन 2. सेकंड बघा क्यूब ऑफ फोर्थ रूट ऑफ 324. 324 बेस आहे आणि क्यूब आहे. क्यूब मीन्स 3 आणि फोर्थ रूट डिनॉमिनेटर मध्ये किती येईल? 14. म्हणजे काय आन्सर येईल? 324 raised to the power 3 upon 4. Cube and cube root. पहिले एक्झाम्पल बघा फाइंड द क्यूब ऑफ 17. म्हणजेच काय म्हणता येईल? 17 raised to power 3. म्हणजे 17 चा मल्टिप्लिकेशन 3 टाइम्स 17 into 17 into 17. म्हणजे 17चा गुणाकार जर 3 वेळा आपण जर केला
या ठिकाणी आन्सर मिळेल आपल्याला 4930. एक्झाम्पल नंबर सेकंड, फाइंड द क्यूब ऑफ -6. -6 raised to the power 3 म्हणजे काय म्हणता येईल, -6 चे मल्टिप्लिकेशन 3 टाइम्स -6 मल्टिप्लाइड बाय -6 मल्टिप्लाइड बाय -6 आणि 6 into 6 36 निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह आणि मल्टिप्लाइड बाय 6 ते आन्सर मिळेल 216 आणि या ठिकाणी 3 टाइम्स निगेटिव्ह नंबरचा आहे म्हणून काय येईल, आन्सर निगेटिव्ह येईल. म्हणजेच यावरून म्हणता येईल निगेटिव्ह नंबरचा जो क्यूब आहे तो निगेटिव्ह असतो आणि पॉझिटिव्ह नंबरचा क्यूब हा पॉझिटिव्ह असतो. फर्स्ट नंबरचं एक्झाम्पल बघा, फाइंड द क्यूब रूट ऑफ 216. 216 चा क्यूब रूट जर काढायचा असेल तर आपण काय करू, प्राइम फॅक्टर काढू 216 चे. 216 चे फॅक्टर जर काढले तर 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2 मग 216 चे जर फॅक्टर काढले तर काय मिळेल, 2 into 2 into 2 into 3 into 3 into 3. म्हणजे 2 चे मल्टिप्लिकेशन 3 टाइम्स आहे आणि 3 चं मल्टिप्लिकेशन सुद्धा 3 टाइम्स आहे. म्हणजे आपल्याला इथे 3 पेअर्स मिळतील. काय मिळेल, 216 इज इक्वल टू 3 into 2 मल्टिप्लाइड बाय 3 into 2 multiplied by 3 into 2. Therefore, 3 into 2 raised to the power 3 means 6 raised to the power 3. Therefore, cube root of 216 is equal to 6. That is 216 raised to the power 1 upon 3 is equal to 6. Practice set. Find the cube root of the following numbers. First है 8000. 8000 चे फॅक्टर्स आपण पहिल्यांदा पडू. 8000 मीन्स 8 मल्टिप्लाइड बाय 1000. तर 8 चे फॅक्टर आपल्याला माहित आहे 2 into 2 into 2 आणि 1000 चे फॅक्टर मिळेल 10 मल्टिप्लाइड बाय 10 मल्टिप्लाइड बाय 10. तर इथे 2 चे मल्टिप्लिकेशन 3 टाइम्स आहे आणि 10 चे मल्टिप्लिकेशन सुद्धा किती टाइम्स आहे, 3 टाइम्स आहे. मग आपण काय करू, 2 into 10 मल्टिप्लाइड बाय 2 into 10 multiplied by 2 into 10. 2 into 10 raised to the power 3. Therefore, 8000 is equal to 20 raised to the power 3. Therefore, cube root of 8000 is equal to 20. यावर आधारित काही आपण क्वेश्चन आन्सर, मल्टिपल चॉईस क्वेश्चन आन्सर आपण अभ्यासणार आहोत. बघा, पहिला आहे विषम नैसर्गिक संख्येचा घन हा नेहमी असतो. तर विषम नैसर्गिक संख्या घेऊ आपण, 3 घेऊ. 3 विषम संख्या आहे, ऑड नंबर आहे. 3 चा घन जर काढला तर 3 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 3 वी गेट 3 into 3 9 into 3 मीन्स वी गेट 27. 27 मिळेल. म्हणजेच हा सुद्धा काय विषम आहे. म्हणजेच काय म्हणता येईल की विषम नैसर्गिक संख्येचा घन हा नेहमी विषम असतो. म्हणजे या ठिकाणी उत्तर येईल. द क्यूब ऑफ odd natural number is always cube of 3 we get 27. 3 is odd number and 27 is also odd number. म्हणजे answer is D, odd number. Second, 4 square raised to the power 1 upon 2 raised to the power 2 raised to the power 1 upon 2 याची किंमत आपल्याला काढायची आहे. The value of 4 square raised to the power 1 upon 2 raised to the power 2 raised to the power 1 upon 2. 4 square raised to the power 1 upon 2 multiplied by 2 multiplied by 1 upon 2, 2 get cancel is equal to 4 raised to the power 2 into 1 upon 2, 2 get also cancel, we get the answer 4. Therefore, option A, answer 4. जर a raised to the power x is equal to 64 असेल तर x ची किंमत काढा. What is the value of x if 4 raised to the power x is equal to 64. We know that 4 raised to the power 3 is equal to 64. Therefore, x is equal to 3. Answer is option B. Answer 3. प्रश्न क्रमांक 5. ऋण 1 चा घात 4 गुणिले ऋण 1 चा घात ऋण 4 चे सोपे रूप पुढील पैकी कोणते? What is the simplification of -1 raised to power 4 multiplied by -1 raised to power -4? Option A 0, option B -1, option C 1, option D -1 raised to the power -16.
-1 raised to the power 4 multiplied by -1 raised to the power -4. -1 into -1 into -1 into -1 म्हणजे -1 चं मल्टिप्लिकेशन जर 4 टाइम केलं तर आपल्याला मिळेल 1 आणि -1 raised to the power -4 याची जर व्हॅल्यू काढली तर ती व्हॅल्यू सुद्धा आपल्याला 1 मिळेल म्हणजे 1 into 1 we get 1. Then answer is C. Question number 6. 3/7 raised to the power -3 raised to the power 4 म्हणजे 3/7 चा घात ऋण 3 आणि याचा घात 4 याची किंमत आपल्याला काढायची. 3/7 raised to the power -3 raised to the power 4 means multiplied by 4. It is equal to 3/7 raised to the power 4 3s are 12 and negative into positive negative म्हणजे -12 म्हणजे आन्सर is equal to 7/3 raised to the power positive 12. म्हणजे आन्सर आपल्याला मिळेल आन्सर नंबर डी 7/3 raised to the power 12. Question number 7. Cube root of 1728 is equal to 12. So find the value of or therefore cube root of 0.00000178 ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. तर याची व्हॅल्यू किती मिळेल? डेसिमल पॉइंट नंतर किती प्लेसेस आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9. डेसिमल पॉइंट नंतर 9 घर आहे म्हणजे याचा आन्सर डेसिमल पॉइंट नंतर आपल्याला 3 प्लेसेस पाहिजे म्हणजे काय मिळेल आपल्याला इथं 12 आहे. क्यूब रूट ऑफ 1728 12 आहे. therefore क्यूब रूट ऑफ 0.00000178 राहील डेसिमल पॉइंट नंतर 0.012 म्हणजे आन्सर येईल ते 0.012. तुम्हाला जर व्हिडिओ आवडले तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच या संबंधित इतर व्हिडिओ पाहण्यासाठी